प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन नीता केळकर यांनी केलं आहे। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी असून या योजनेकरता राष्ट्रीयकृत बँकाही अल्प व्याजदरानं कर्ज पुरवठा करत आहेत। छोट्या मोठ्या सर्वच ग्राहकांनी याचा लाभ घेतला पाहिजे असं आवाहन MSEB सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांनी सोलापूर इथं केलं। हो, विरोध आता त्याचे फायदे जे आहेत आणि तोटे, आता आपल्याला कुठलीही नवीन गोष्ट नको असते, पण आता ती जर बसवल्याने जे फायदे काय आहेत की मॅनपॉवर कमी होणार आहे, तुम्हाला मोबाईलवर दिसणार आहे तुमचं रोजचं किती मीटरिंग आहे, आणि त्याच्यावर कालच आमचे दुसरे संचालक आहेत त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये दिवसा वापरलं तर आणखीन कन्सेशन राहील। ते हे रोजच्या रोज माझं जसं आता सोलर एकदा बसवलात की तुम्हाला रोज तुमचं किती जनरेशन आहे ते मोबाईलवर येतं, तसंच स्मार्ट मीटरचा अर्थ असाच आहे की ते तुम्हाला रोजच्या रोज त्याचं जनरेशन दिसणार आहे आणि काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तेही कळणार आहे आपल्यावर मीटरद्वारे। म्हणून स्मार्ट मीटर तर हे आणलेले आहेत सरकारने आणि सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसला बसवले जातात, तर त्याचे फायदे आहेत। आपल्याला कंपॅरिझन करता येईल ना, माझे जुनं बिल जुन्या मीटरवरचं आहे, नवीन आहे आणि ह्याच्यात एवढा डिफरन्स आला आहे, हे आपल्याला दाखवता येऊ शकतं ना। त्यामुळे हे गैरसमज आहेत की असं हे बसवल्यामुळे असं होईल। हां, एक गोष्ट होणार आहे की मॅनपॉवर जी घरोघर जाते ती कमी होते, त्याच्याबद्दल काही लोकांचा आक्षेप आहे की काम त्यांचं कमी होणार आहे, हे मला मान्य आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचं मोठं काम महावितरणतर्फे सुरू आहे। या प्रमुख योजनांसह महावितरणतर्फे सुरू असलेल्या सर्वच कामांचा आढावा नीता केळकर यांनी आढावा बैठकीत घेतला। यावेळी ग्राहक संघटना आणि उद्योजकांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या व अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या। धोरणात्मक प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन ग्राहक प्रतिनिधींना त्यांनी यावेळी दिलं। या बैठकीस भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती होती, तर ग्राहक व उद्योजक प्रतिनिधी यांच्यासह सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते व अधिकारी यांची उपस्थिती होती।